जय हिंद दोस्तों. आजचा मुख्य विषय आहे वास्तु संतुलन. आपण स्वतः आपलं घर वास्तु संतुलित करू शकतो. वास्तुशास्त्रामध्ये असे बरेच विषय आलेले असतात. तर हे आपलं घर जर वास्तु संतुलित नसेल, जर संतुलित वास्तू नसेल तर आपल्या स्वभावावरती त्याचा परिणाम होत राहतो. आपल्या कर्मावर, आपल्या कार्यावर, आपल्या कष्टावर आणि आपल्या उत्पन्नावर सुद्धा त्याचा शुभ आणि अशुभ परिणाम होत असतो. जर समजा तुमचं हे घर तुम्ही बनवत आहे, घर बनवायच्या अगोदरच तुम्ही जर या वास्तु संतुलनाचा तुम्हाला माहिती असेल तर तुमचं स्वतःचं घर तुम्ही वास्तु संतुलित करू शकता. त्याच्यासाठी पहिले आपल्याला दिशांची जाणीव पाहिजे. जर दिशांची ओळख जर झालीच तर आपल्या वास्तूमध्ये आपण हे ओका यंत्र वापरू शकता. हे ओका यंत्र आपल्याला बुक स्टॉलमध्ये 30-40 रुपयाला मिळतं. याच्यानुसार तुम्हाला उत्तर दिशा आणि दक्षिण दिशा निश्चित होते. आणि ही उत्तर आणि दक्षिण या दोन दिशा जर तुमच्या निश्चित झाल्या तर तुम्हाला पूर्व पश्चिम त्याही दिशा मिळतील. त्याच्यानंतर पूर्व दक्षिणच्या मध्ये आग्नेय दिशा, उत्तर पूर्वच्या मध्ये ईशान्य दिशा, उत्तर पश्चिमच्या मध्ये वायव्य दिशा आणि पश्चिम दक्षिणच्या मध्ये नैऋत्य दिशा. या दिशांची पण तुम्हाला माहिती काढणं खूप सोपं होईल. आणि दिशांची जाणकारी जर नसेल, दिशांची ओळख नसेल तर तुम्हाला वास्तुशास्त्र समजून घेणं फार कठीण असतं. वास्तुशास्त्र समजून घेता येत नाही. आता बघा, वास्तु संतुलन का करावं? त्याला कारण आहे की आपल्या वास्तूमध्ये बघा, ईशान्य दिशा ही जलतत्व सांगते, आग्नेय दिशामध्ये अग्नितत्व सांगते, वायव्य दिशामध्ये वायू तत्व आणि नैऋत्य दिशामध्ये पृथ्वी तत्व. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की जलतत्व, पृथ्वी तत्व याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला सांगता येईल की जलतत्व शेवटी वास्तू तुमची जलतत्वानुसार ईशान्य दिशामध्ये सर्वात हलकी असायला पाहिजे. जर तुमची नैऋत्य दिशेला तुमचं पृथ्वी तत्व आहे तर पृथ्वी तत्वानुसार तुमचं नैऋत्य दिशेला जडत्व निर्माण व्हायला पाहिजे. तुमची वास्तू जेवढी जास्त जड तुम्ही नैऋत्य दिशेला कराल तेवढे तुमचं वास्तु संतुलन योग्य राहील. त्याच्यासाठी तुमचं तसं लक्षात येण्यासाठी तुम्हाला सोपं सांगतो की जर तुमची वास्तू ईशान्य दिशेला 100 kg अशी आहे असं समजा, तर तुमची नैऋत्य दिशेला किती पाहिजे? 110 kg पाहिजे. याचं कारण असं की नैऋत्य दिशेला जडत्व आहे, ईशान्य दिशेला जलतत्व असल्यामुळे वास्तू हलकी असावी. मग तुम्ही म्हणाल वायू तत्व आणि अग्नि तत्वाचं काय? तर वायू दिशेला आणि अग्नि दिशेला तुम्हाला ईशान्यपेक्षा जड आणि नैऋत्यपेक्षा हलकी अशी या दोन दिशा दाखवतात. जर समजा ईशान्य 100 आहे, नैऋत्य 110 आहे, तर वायव्य तुम्हाला 105 असावी, आग्नेय पण 105 असावी. आता याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की जर ह्या घराचं आपण छत बनवताना जर समजा ही दिशा ईशान्य दिशेची उंची तुम्ही 10 फूट ठेवली तर तुम्हाला नैऋत्य दिशेची उंची कमीत कमी 10 फूट 3 इंच तरी घ्यावी लागेल. याचं कारण का? की तुम्हाला वास्तू संतुलित करायची. जर ईशान्य दिशेची छत 10 फूट हाईटवर जर घेतलं तर नैऋत्य दिशेचं छत तुम्ही 10 फूट 3 इंच किंवा 10 फूट 4 इंच ठेवू शकता. समजा 10 फूट 4 इंच घेतलं तर मग वायू दिशेचं अग्नि दिशेचं काय? तर वायू दिशेला आणि अग्नि दिशेला तुम्हाला मिड पॉईंट काढावं लागेल. 10 फूट 2 इंच घ्यावं लागेल. नैऋत्य दिशेपेक्षा हलका, ईशान्य दिशेपेक्षा जड. तसंच अग्नि दिशेला सुद्धा 10 फूट 2 इंच अशी जर तुम्ही तुमच्या छताची उंची घेतली तर तुमच्यावाली वास्तू संतुलित झाली म्हणून समजा. ज्यावेळेस तुम्ही छताची उंची अशा प्रकारे घ्याल त्यावेळेस तुमचं
वास्तूनुसार तुमचं जलतत्वाकडे जल गेलं पाहिजे. म्हणजे तुमचं निवृत्तीचं पाणी आग्नेयेकडे वाहून जायला हवं. या दिशेने आग्नेयचं पाणी सुद्धा तुमचं ईशान्येकडे जायला पाहिजे. वायव्येचं पाणी ईशान्येकडेच गेलं पाहिजे आणि निवृत्तीचं पाणी सुद्धा ईशान्येकडे गेलं पाहिजे. ज्यावेळेस पाण्याचा स्रोत ईशान्येकडे जातो त्यावेळेस आपल्या लक्षात येऊन जातं की आपली वास्तू निवृत्तीमध्ये जडत्व निर्माण करते आणि आपली वास्तू ईशान्येमध्ये हलकी झाली. आता ईशान्येमध्ये हलकी आणि निवृत्तीमध्ये जड झाली म्हणजे तुमच्या वास्तूचं संतुलन तुम्ही केलं असं समजा. परंतु तेवढ्याने होत नाही. कधी कधी काय होतं की घर बनवताना काही लोक काय करतात, इथे वरांडा देतात. वरांडामध्ये समजा जमिनीपासून 3 फूट हाईट घेतली तर लिव्हिंगमध्ये येताना ती 3 फूट 6 इंच होते. किचनमध्ये जाताना 3 फूट 6 इंच होते आणि निवृत्तीकडे येताना 4 फूट हाईट होते. तुम्ही प्लिंथ करीत असताना प्लिंथवरती सुद्धा तुमचं वास्तू संतुलित करू शकता. वरांडा झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही लिव्हिंगमध्ये याल त्यावेळेस तुमची वास्तू आग्नेय बाजूला 6 इंच 5 इंच वाढवू शकता उंची, तुमच्या प्लिंथची चौरशीची उंची. तसंच आग्नेय बाजूला पण 3.5 फूट हाईट घेऊ शकता आणि निवृत्ती बाजूला 4 फूट तुमची प्लिंथ हाईट करू शकता. तुमच्या रूममध्ये तुम्हाला स्टेप येतील उंचीनुसार. बरेच लोक करतात. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अशा वास्तू पण पाहायला मिळतात. तसं तुम्ही समजा नाहीच केलं तरी तुमची छतावर तर तुम्हाला जे छत ज्यावेळेस होईल, स्लॅब ज्यावेळेस होईल, स्लॅबमध्ये तुम्हाला स्लॅबचा स्लोप इकडे काढला की तुमच्यावर पाण्याचं वास्तू संतुलित झाली म्हणून समजा. आता तुमचा हा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये तुम्ही तुमचं घर बनवलं. हे आपलं घर बनवल्याच्या नंतर आपला हा प्लॉट आहे 4 बाजूने. तिथे पण तुम्हाला संतुलन करणं फार गरजेचं असतं. तर बघा, जमिनीपेक्षा जर समजा इथं तुम्ही तुमचं अंगण तयार झालं, या अंगणामध्ये तुम्ही विटा, दगड, वाळू, माती भरून याची उंची वाढवणार आहात. याची उंची वाढवल्याशिवाय आपल्याला अंगण मिळणार नाही. मग जर समजा इथल्यापेक्षा जमिनीपेक्षा इथली उंची आपण 1 फूट उंच केलं असं समजा. जर हे अंगण आपलं ईशान्येमध्ये 1 फूट उंच झालं असेल तर निवृत्तीमध्ये नक्कीच तुम्हाला 2 फूट हाईट द्यावी लागेल. जर निवृत्ती कॉर्नरला तुम्ही 2 फूट हाईट देत आहे तर हा आहे वायू कॉर्नर. वायू दिशेला तुम्हाला 1 फूट 6 इंच इतकी जमिनीची हाईट करावी लागेल. आग्नेय दिशेला सुद्धा तुम्हाला जमिनीची हाईट 1 फूट 6 इंच करावी लागेल. याचं कारण असं की जर तुम्ही हे वास्तू संतुलन केलं, प्लॉटमध्ये पण संतुलन जर केलंच तर तुमचं निवृत्तीकडचं पाणी वायव्येकडे जाऊन ईशान्य दिशेला जाईल. तसंच दक्षिणेकडचं पाणी पूर्वेकडे जाऊन हे तुमचं ईशान्येकडे जाईल. याला म्हणतात वास्तू संतुलन. अशा प्रकारे वास्तू संतुलन आपल्याला करावंच लागेल. हे वास्तू संतुलन आपण जर केलं नाही तर इकडे माती जास्त झाली, इकडे कमी झाली, इकडे माती जास्त झाली, इथे कमी झाली तर त्याचे परिणाम आपल्या स्वभावावरती होतात, उत्पन्नावरती होतात, आपल्या जीवनावरती त्याचे परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाही. हा वास्तुशास्त्राचा नियम आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण अंगणसुद्धा त्याच पद्धतीने केलं पाहिजे. पाणी आपलं त्याच दिशेला गेलं पाहिजे. त्या दिशेकडे पाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला आता प्रश्न पडेल की सर आमचं घर दक्षिण दिशेला आहे. जर दक्षिण दिशेला आमच्या घराचा दरवाजा असेल आणि दक्षिण दिशेला जर रोड असेल तर आम्ही वास्तूचं संतुलन कसं करावं? तर त्याच्यासाठी हा बघा, ही दक्षिण दिशा आहे. दक्षिण दिशेला तुमचं प्रवेशद्वार आहे. आता हे प्रवेशद्वार देताना तुम्ही अग्नी तुमचे 9 पद ज्यावेळेस बनवल्याच्या नंतर तुम्हाला इथे येईल अग्नी, नंतर येईल पुरुषा. या 2 पदांमध्ये तुमचा दरवाजा बनवू शकत नाही. 3रं पद येईल तुमचं विथत आणि 4थं पद येईल गृहक्षत. विथत आणि गृहक्षत हे 3रं आणि 4थं पद
दक्षिण दरवाजा तुम्ही फक्त या दोनच पदांमध्ये देऊ शकता, दुसऱ्या पदामध्ये देऊ शकत नाही. गृहक्षेत्रानंतर इथे येतं यम पद, नंतर गंधर्व, भृंगराज, मृग आणि पितर. इथं विष्णूचं स्थान आहे. विष्णू भगवंत या इथे विराजमान आहे. पितर पण इथे राहतात. म्हणून इथे घरातल्या मुख्य व्यक्तीचा बेड बनवणे गरजेचे आहे. शिवाय जडत्व मिळवणं गरजेचं आहे. तो विषय आपण नंतर बघूया. पहिले आपल्याला तुम्हाला काय शंका आली होती की आमचं दक्षिणेला रोड आहे, आता वास्तूचं संतुलन आम्ही कसं करावं. तर त्याच्यासाठी तुम्ही स्लॅबचा स्लोप ईशान्येकडे घेऊन गेले पाहिजे. ही ईशान्य आहे. निवृत्तीचं पाणी पण तुमचं ईशान्येकडे जाणार आहे. हे पाणी पण ईशान्येकडे जाणार आहे. आता तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस तुम्ही जमिनीचं संतुलन केल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही इथे याल, तुमचं पाणी ईशान्येमध्ये गेलं. ईशान्येमध्ये पाणी गेल्याच्या नंतर इथून मात्र तुम्हाला अंडरग्राऊंड पाणी दक्षिणेला आणावं लागेल आणि या ड्रेनेजमध्ये सोडावं लागेल. ईशान्येकडून पाणी अंडरग्राऊंड दक्षिणेच्या ड्रेनेजमध्ये तुम्ही सोडू शकता. परंतु तुम्हाला दक्षिणेला अंगणाची उंची तेवढीच घ्यावी लागेल, ईशान्येपेक्षा जास्त. अंगणाची उंची सुद्धा तुम्हाला ईशान्येपेक्षा जास्त घ्यावी लागेल. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पार्किंग कुठे पाहिजे, का पाहिजे, किंवा हे किती पदे असतात, या 9 पदांमध्ये कोण कोण विराजमान आहे, किंवा हे 9 पदांमध्ये कोण कोण विराजमान आहे, याचं पण तुम्हाला पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही जर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती तुम्हाला वास्तुशास्त्राबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे. आज इतकंच. परत भेटूया. नमस्कार.